इरिना आणि अरबाज टू म्हणजेच वैभव त्यांच्यामधली लव्ह स्टोरी खरी आहे का? जान्हवीनं जो प्रकार केला तो खरा होता का? रितेशची कॉमेंट्री खरंच आपल्याला आवडतीये का? घनश्यामने बाहेर जायला हवं होतं का? असे बरेचसेच प्रश्न आपल्याला पडतात. तुम्हाला बिग बॉस बघायला आवडतं तसं मलाही खूप आवडतं आणि त्याबद्दल विशेष टिप्पण्या देण्यासाठी मी इथे आली. नमस्कार, माझं नाव आहे प्राजक्ता आणि मला जे काही वाटते ते मी बिग बॉस बद्दल आता इथे शेअर करणार आहे. एपिसोड स्टार्ट होतो अक्षय कुमार येतो विथ त्याची होल भली मोठी गँग घेऊन. ऍक्च्युली मला वाटतं की तापसी पन्नू आणि ते वाणी कपूर वगैरे जे होते ते स्टार्स आहेत आणि त्यांना तेवढा इनफ स्क्रीन टाइम नाही मिळाला आणि उगाच त्यांची गजबज वाटायला लागली, गर्दी वाटायला लागली, जसं तुम्हालाही वाटली असेल. देन एपिसोड पुढे जातो. अक्षय सरप्राईज करतो त्यांना सगळ्यांना. पहिला मेजर पॉइंट येतो एपिसोड मध्ये तो म्हणजे जान्हवीचं गॉसिप सेशन. आता हे आपल्याला काही नवखं नाहीये. आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस जान्हवी इन्सिक्युअर फील करते किंवा उगाच तिला फुटेज हवं असतं त्या गेम मध्ये, तिला कम्पीट करायचं आहे तिच्या तोंडावरनं सरळ सरळ जाणवतं की आय एम ट्राईंग सो हार्ड टू विन. फुटेज खाण्यासाठी मी खूप प्रयत्न करते असं तिच्या तोंडावरनं तर आपल्याला दिसतं. काही पण विचित्र अचित्र प्रकारच्या गोष्टी ती बोलते. आपण जे मागच्या एपिसोड मध्ये बघितलंय, रितेशने सुद्धा तिला झाडलं की असं असं तू कसं म्हणू शकतेस वगैरे वगैरे. बट ती गोष्ट कालची आहे. आज आपण बोलणार आहे की तिला गॉसिप सेशन खूप आवडतात मला असं वाटतं. कारण पहिल्यापासून अरबाज असेल, अरबाज बद्दल ती बोलली, निकी असेल तिच्याबद्दल बोलली, वैभव असेल तिच्याबद्दल बोलली आणि आर्याबद्दल तर खूप बोलली. आधी त्या दोघींचं पटायचं पहिल्या एपिसोड मध्ये, आता काय व्हायला लागलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जान्हवी गॉसिप करते आणि बरं झालं की ते रितेशनं पॉइंट आउट केलं आणि त्या मुवमेंट पासून तुम्ही बघाल पूर्ण किती टेन्स्ड आउट आहे. इवन तो गुलीगत धोका आणि अक्षयचं वगैरे चाललं होतं, पण त्यावेळेस सुद्धा ती पूर्ण अशी आठवण्याचा प्रयत्न करत होती की मी कधी बोलले ज्यावेळेस रितेश सांगितले निक्की बद्दल तू गॉसिप करत होतीस. आणि ऍक्च्युली त्यांचा ग्रुप आहे ना फार फ्रजाईल आहे. त्यांना सगळ्यांना वाटतं की आपण फारच स्ट्रॉंग आहे, फारच स्ट्रॉंग आहे, यांच्या विना माझं चालतं, असं प्रत्येकाचा ऍटिट्यूड आहे त्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीतरी नुसते अशी टच जरी केले ना तर ते पूर्ण झेंग्याचा डाव कसा असतो, जरा जरी टच झाला, इम्बॅलन्स झालं तर लगेच ते पडतं. तर मला वाटतं काही जग त्यांचा ग्रुप तसा आहे. थोडंसं काहीतरी असं झालं की त्यांचा ग्रुप लगेचच पडेल, मलाही असं वाटतं. त्याच्यानंतर तिला जे धक्का बसला तेव्हापासून ती विचारच करते की काय, कारण ती इन्सिक्युअर फील करत होती. तिला अस्तित्वच म्हणजे इथून पुढे तिला नवीन निर्माण करायला लागणार आणि हा सगळा बॅलन्स जाणार असं तिला वाटते. कारण हे माझ्या सोबतचे आहेत, कारण निकी तर स्ट्रॉंग आहे, ती तर खेळून आली आहे हिंदी बिग बॉस. म्हणून तिला असं वाटतं की ही लोक म्हणजे जसं की अरबाज 1 आणि अरबाज 2 तर ती निकी बरोबर जातील, मी एकटी पडेन का काही, अशी तिला इन्सिक्युरिटी वाटते मला असं वाटतं. कारण कुणाच्याही बाबतीत जरासा थोडंसं आर्याशी बोलायला गेला तो वैभव लगेचच हिला ठिणग्या पेटायला लागल्या, असं अशा गोष्टींना ती इन्सिक्युअर असते. मग एपिसोड पुढे जातो आणि सूरज आणि अक्षयची जुगलबंदी चालू होते आणि अक्षय कुमार वॉज लाईक अरे हे मला नाही जमत. सूरजचे ते असे क्लिष्ट डायलॉग बघून अक्षय कुमारने सुद्धा हार मानली. खरं वाटतंय की सूरज सारख्या छोट्या शहरातून येऊन सुद्धा अक्षय कुमार सारख्या लोकांबद्दल त्याला इंटरॅक्ट करता येते, त्याला स्वतःची स्टाईल त्यांच्यामध्ये उतरत येते, हे बघून मला फार आनंद झाला. देन जान्हवीचा शो टाइम चालू झाला. जसा ब्रेक झाला पहिल्यांदा ती इकड तिकडे बोलली, इरिनाशी बोलली आणि तेव्हा तिला कळालं की हो आपण ही गोष्ट बोललेलो आहे. त्याच्यानंतर ती आतमध्ये जेव्हा गेली त्यावेळेस घनश्यामच होता तिच्या मागे मागे. घनश्याम तर सगळ्यांच्याच मागे मागे असतो, पण डीपी दादा त्यांच्या ग्रुपमध्ये नसून सुद्धा तिला सांत्वन करण्यासाठी तिथे बसले होते. तेव्हा त्यांचा कुठलाच ग्रुप तिथे नव्हता. अरबाज 2 म्हणजेच वैभव कुठे होता त्यावेळेस? अरबाज निकीशी बोलत होता आणि निकी त्याला कशी ऍटिट्यूड मध्ये म्हणत होती, ठीक आहे मग असं असेल तर आपण इंडिव्हिज्युअल खेळू, म्हणजे असं ती त्याला सांगत होती. जणू काय तिला असा फार तिला माज गर्व असल्यासारखा आहे प्रकार की मी हिंदी बिग बॉस खेळून आले, टॉप 3 मध्ये गेलेले, तर मग मी हे पण जिंकेल. ठीक आहे, तो एक कॉन्फिडन्स असणं वेगळी गोष्ट आहे, पण अरबाज सारख्या प्लेअरला जो तुझा चांगला अलाय होऊ शकतो या गेम मध्ये, तर त्याला तू असं म्हणणं की ठीक आहे आपण इंडिव्हिज्युअल खेळू वगैरे वगैरे, तर हे चुकीचं मला वाटलं. ऍक्च्युली आय थिंक ती हर्ट झाली असेल की ही माझ्या मागं गॉसिप करते, कदाचित हे सुद्धा कारण असू शकते. पण तिचा सुद्धा चेहरा रडकुंडीला आलेला. तिच्याकडे ज्यावेळेस फुटेज दाखवलं त्यावेळेस आपल्याला दिसलं की तिचा पण चेहरा पूर्ण रडायच्या मार्गावरतीच होता. जान्हवीचा आतमध्ये विषय चालू झाला. खरंच तिला पॅनिक अटॅक आला होता का, किंवा तुम्हाला काय वाटतंय जरा मला कॉमेंट्स मध्ये तुमची मतं सांगा. जान्हवीच्या बद्दल मला म्हणायचंय की पहिल्यांदा ती एकतर इन्सिक्युअर मला बऱ्याच गोष्टींमध्ये ती दिसलीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या जवळचा जो भक्कम, ती हे पण सांगत
होती की एक लेअर आहे ट्रस्टची, ती संपली की सगळं संपलं हे पण ती सांगत होती. दॅट मीन्स की ती इन्सिक्युअर आहे बरीचशीच. तिला माहिती आहे की ही गोष्ट जर निकीला कळाली तर तिचा पूर्ण शो म्हणजे तिचा पूर्ण सपोर्ट जाईल असं तिला वाटते. मला आय गेस मला त्याच्यावरून वाटलं आणि बरोबर आहे, हे साहजिकच आहे. गॉसिप करणं पण मला समोर असं वाटतं की हे सगळेच करतात, असं नाही की फक्त जान्हवीच करते. बट ती जरा जास्त म्हणजे ते जाणवून दिलं आपल्याला रितेशने की फ्रेंड्स मध्ये सुद्धा फारच गॉसिप होतात त्यांच्या. ठीक आहे, मग ज्यावेळेस तिला ते कळालं की माझा स्ट्रॉंग सपोर्ट जाणार आहे, माझा पिलर जाणार आहे, तर त्यावेळेस तिला आय थिंक सिनारिओ वेगवेगळे क्रिएट होत असतील तिच्या डोक्यामध्ये. असं पूर्ण भरून आलेलं तिला, ती रडत होती. ऍक्च्युली आपल्याला दाखवताना हे शनिवार आणि रविवार असे 2 दाखवतात, पण हा पूर्ण एपिसोड एकच दिवसात शूट केलेला असतो त्यांनी. आपल्याला त्यांच्या ड्रेसेसवरून तरी कळेलच. त्यामुळे मला वाटते मागच्याच एपिसोडमध्ये तिला भरपूर रितेशने झाडली होती की तू वर्षाताईला असं म्हणते तसं म्हणते, हे करते ते करते आणि हे वगैरे वगैरे, आणि बऱ्याचशाच गोष्टी ए चल फूट वगैरे अशी तिची जी लँग्वेज आहे त्याच्याबद्दल पण रितेशनं बोलायला पाहिजे. हे सोडून बाकीच्या गोष्टींबद्दल रितेश बोललेला, त्यामुळे तिला भरून आलं असेल आय गेस, तिनं ते रिकामं केलं नसेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ही निकीची गोष्ट घडाली तर त्यावेळेस तिला ते पूर्ण भरून आलं आणि ती हुंदक्याने रडत होती. ती स्वतःला एक एक्सप्रेस करण्याचा तिचा वे असेल, हा कोपअप मेकॅनिझम असेल, बट मला असं वाटतं की समवॉट तिने नाटकी केली नव्हती. तिला कदाचित खरंच डिफिकल्टी होत असेल श्वास घेण्यासाठी. ज्यावेळेस आपण पॅनिक मोड मध्ये जातो तर त्यावेळेस शॉर्ट ऑफ ब्रीथ आपल्याला जाणवायला लागतं. कदाचित त्या प्रकारे ती होत असेल. म्हणूनच बिग बॉस मध्ये चेकअप केल्यानंतर तिला बिग बॉस सांगत होते की जाऊन झोप जा. डॉक्टरने जर सांगितलं असतं ही नाटकी करते तर सरळ बिग बॉसने सांगितलं असतं कदाचित की तुम्ही जाऊन लिव्हिंग एरियामध्ये बसा. इव्हेंच्युअली ती गेलीच, कारण तिचं तसंही आतमध्ये मन लागलंच नसतं. आणि हा जो सगळा प्रकार घडला तो तिच्या इन्सिक्युरिटीमुळे घडला असं मला वाटतंय. शॉर्ट टेम्पर्ड असते ती, किंवा जो तिला अँगर इश्यू आहे, अशा गेम्स मध्ये उतरतायत, या सगळ्या गोष्टींवर उपाय योजना करत करत तुम्हाला पुढे जायला पाहिजे. ते तुमचे वीकनेस आहेत आय गेस, त्याच्यावर तुम्ही वर्क ऑन केलं पाहिजे आणि जान्हवीने सुद्धा त्या गोष्टींवरती वर्क ऑन केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, मूव ऑन. त्याच्यानंतर जोर का झटका, मंजुलिका, मजनू असे टायटल्स एकमेकांना देण्यात आले. वर्षाने घनश्यामला जोर का झटका देणं चुकीचं होतं. तो जो बोलतोच ते सगळं मला पटण्यासारखंच नसतं. आणि त्याच्यानंतर आलं मंजुलिका टायटल. मंजुलिका टायटल बेस्ट म्हणजे बेस्ट व्यक्तीला मिळालं मला असं वाटतं, कारण ती मंजुलिका सारखी जान्हवी खूपदा वागते. कधीतरी ती स्केरी असते, कधीतरी ती स्वतः स्केर्ड असते, किंवा कधीतरी ती फारच चांगल्या मूड मध्ये असते, पाय दाबणे वगैरे. सो मंजुलिका इज द बेस्ट टायटल. कुडोस टू कोकन हार्टेड गर्ल. आणि त्याच्यानंतर मजनू, वैभवला मजनू देण्यात आलं. मला असं वाटायला ना तो स्वतः एन्जॉय करायला लागला. ऍक्च्युली त्याला नको आहे ते टायटल, बट त्याला हातून ते हवं पण आहे. आणि उगच ती इरिनाला त्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे, बट ती लाईमलाईट मध्ये येते, त्याबद्दल लोक बोलतायत, म्हणून ती त्याला कॅरी फॉरवर्ड करते मला असं वाटतंय. आणि ते बरोबरच आहे, तिच्या चेहऱ्यावरून सुद्धा दिसतच आहे ते. आणि त्याच्यामध्ये डीपी दादा काय म्हणतात, काय करायचं ते कर, खरं मटणाला मला बोलव. प्रायोरिटी सॉर्टेड. ते बेस्ट वाटलं मला ह्यामध्ये सगळ्यात. त्याच्यानंतर फोनचा शो टाइम झाला. मला असं वाटतंय की ते अतिशय चुकीचं होतं. कदाचित अक्षयची जी मूवी येणार आहे तर त्याबद्दल ते संलग्न होता टास्क म्हणून तो केला असेल, बट 3 महिने तुम्ही आतमध्ये राहणार आहे आणि फोनचा असं सिक्युरिटी तुम्ही लोकांना देणं हे मला योग्य वाटलं नाही. पण अरबाज प्लेड स्मार्ट, तो म्हणला की मला लक्षातच नाहीये, कारण त्यानं काय काय नॅस्टी मेसेजेस केले असतील, हू नोज. तर नंतर रिग्रेट करण्यापेक्षा कदाचित मी तिथे असतं तर मला म्हटलं असतं स्पोर्टी प्लेअर आहे, कर ना सांग ना असं वगैरे, तर मी कदाचित दिलाही असता. कदाचित त्यामुळं आर्यानं वगैरे त्यांनी दिला, बट अरबाज प्लेड स्मार्ट असंच यायला पाहिजे गोष्टी करता अशा रियालिटी शो मध्ये. कारण तो रियालिटी शो मागून स्प्लिट्सविला वगैरे केले, त्यामुळे त्याला थोडंसं नॉलेज आहे. त्याच्यानंतर आला तोडफोड टास्क. मला वाटतं की तो टास्क सगळ्या लोकांना शांत करण्यासाठी केले, पण मला वाटते तो शांत अजिबात करत नाही, तो उलट अजून उस्पवतो. कदाचित शोच्या क्रिएटर्सना तेच हवं असणार आहे. त्यानं शांती होत नाही, मनाचा राग पूर्ण निघत नाही. बट कुडोस टू अभिजित. मला असं वाटतं की अभिजित हा रिअली एका ब्लॅक हॉर्स सारखा समोर येतोय. तो बऱ्याचशाच गोष्टी न बोलता मांडतोय आणि त्या पद्धतीचं खेळणं मला जनरली आवडतं, की जास्त बोलणं चाललं नाही, बट भीड की चाल में पण जाना नाही, और आपली डिफरंट काहीतरी लेन दाखवायची, ते तो मात्र बेस्ट करतोय. त्यानं तो राग काढला, पण त्याला हेच सांगायचं होतं अरबाजला की माझा आणि निकीचा काही विषय चालू नाहीये, आणि ते अरबाज पर्यंत पोहोचलं आणि त्याच्यानंतर तो हक पण मागितला त्यानं. दॅट्स द बेस्ट स्पोर्टमॅनशिप आय एव्हर सीन इन दिस बिग बॉस हाऊस. कारण हेच तर लागतं बिग बॉस मध्ये, गरज एकमेकांची लागते. त्यामुळे तुम्ही असं वैर ठेवून लास्ट पर्यंत नाही जाऊ शकत, लास्ट पर्यंत नाही खेळू शकत. सो चांगलं बोलून पण भांडून
करून पण पुढे जावं लागतं. ओके. आणि अरबाजची दुसरी गोष्ट म्हणजे किती राग होता त्याला, किती अँगर इश्यूज होते, किती तो तोडफोड करत होता, ते फार बघणं स्केरी होतं ऍक्च्युली, ज्या प्रकारे तो फोडत होता. बट मला असं वाटतं निकी उगेच त्यांना खेळवते दोघांना सुद्धा, की मला हा पण हवाय, हा पण हवाय, पण ह्याला असं अरबाजला असं हवंय की तो पूर्णपणे त्याच्यापासून लांब राहा, निकीला तो डिसएडव्हान्टेज नको आहे. सो त्यामुळे ती त्याला असू दे ना, जाऊ दे ना, असं वगैरे ती करते. शी इज प्लेइंग स्मार्ट. ओके. ते जाणवतंय. आणि त्याच्यानंतर आले नॉमिनेशन. मला असं रिअली वाटत होतं की कदाचित तो निखिल आहे तो जाईल किंवा घनश्याम जाईल असं वाटत होतं. बट यावेळेस नॉमिनेशनच नाही झाले. पण मला घनश्याम कसं, मला बरं वाटतंय की तो एका छोटा क्रिएटर होता, किंवा संधी मिळतात त्याला आणि त्याला आलटापलटा करता येईल त्याच्या आयुष्याचा. ऍट द सेम टाइम परस्युएशन त्याचं जास्त होते. म्हणजे तो म्हणाला की यार हे तू चुकीचं केलंस, तर तो लगेच मान्य करतो की हा मी चुकीचं केलं, मी तसं करायला पाहिजे होतं. भाई, तुला ते जजमेंटचं स्टँड दिलेलं आहे, तर स्टँडशी उभा राहा व्यवस्थित. ते स्टँड घे ना त्या गोष्टीबद्दल, की मी असं केलंय म्हणून. तो डगमगतोय, अजूनही त्याला ग्रीप येत नाहीये. तो त्यांची शेपूट बनून राहतोय, त्या ग्रुपची सगळी कामं ऐकतोय. आणि हे दिसणं, हे बघणं फार चुकीचं वाटतंय. सो मला असं वाटतं की घनश्याम गेला असता तरी काय फरक पडला नसता. बट ठीक आहे, पुढे त्याचा गेम सुधारला तर वगैरे ते आपण नाही सांगू शकत. सो विल कीप ऑन वॉचिंग. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कळालं की हे नॉमिनेशन्स आहेत ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत आहेत, तर जान्हवीची रिॲक्शन काय होती? ओ भाई साहब, असं तिला प्रेशर आलं, तिने सगळी केस वगैरे हातात धरले. म्हणजे भाई, तू नॉमिनेट पण नव्हतीस, एवढी ओव्हर ऍक्टिंग करण्याची काय गरज होती? इवन तुझे फ्रेंड्स नॉमिनेटेड होते, बट म्हणून तुला वाटलं, म्हणून मला वाटतं ती सारव करत असेल. पण एवढी रिॲक्शन तर निकीने सुद्धा दिली नाही, तेवढी तिने दिली. बट ठीक आहे, हे असे त्यांचे नखरे आपण बघत राहूयात. कसा वाटला एपिसोड आजचा ते मला सांगा, कॉमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ह्याच्या माझ्या व्यतिरिक्त तुमची काय काय मत आहेत. ते मी ऐकून घेईन आणि त्याची उत्तरं मी नेक्स्ट एपिसोड मध्ये देईन. स्टे ट्यून अँड थँक्यू, इथपर्यंत तुम्ही ऐकलं, मला हेवी वाटलं नव्हतं.